Now we will see examples from practice set 5.2, that is which is on section formula, midpoint formula and centroid formula. What is the first sum here? Find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A and B. Coordinates of A are -1, 7 and B are 4, -3 in the ratio 2:3. Point P divides the segment AB in the ratio 2:3 and you have to find the coordinates of point P. So, first of all, coordinates of A segment is AB and P divides the segment AB in the ratio. That ratio you have to ratio is given to you and it is 2:3. Means let the coordinates of A are given -1, 7. Coordinates of B are given 4, -3. So let the coordinate of P be x, y. X, y be the coordinates of point P. So by using section formula, we can first assume A x1 y1. Let A coordinates A चे assume करा x1 y1 काय आहेत -1, 7 and B x2 y2 4, -3 and coordinates of point PB काय असणार आहेत P चे coordinates x, P x y be the coordinate of point P and coordinate of P coordinates of P be x y. देन कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथं काय दिलं आहे तुम्हाला P डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशियो व्हॉट इज गिवन यू पॉईंट P डिवाइड्स सेगमेंट P डिवाइड्स सेगमेंट ए बी in the ratio. What is the given ratio? 2:3. Therefore, कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला m/n. m/n is equal to 2:3. m ची व्हॅल्यू 2, n ची व्हॅल्यू 3. Therefore, by using कोणता फॉर्म्युला यूज कराल सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ कोणाचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऑफ P आर पहिला एक्स कोऑर्डिनेट फाइंड करा काय येणार आहे पीचा एक्स फॉर्म्युला काय आहे mx2 + nx1 अपॉन m + n आणि y इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे my2 + ny1 अपॉन m + n. So write the values of m, x1, x2. What is m? m is 2. x1, x2 is b चा x coordinate 4 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि x1 म्हणजे a चा x coordinate -1 अपॉन m + n 2 + 3. पहिला x फाइंड करून घ्या 2 4 जा 8 3 × -1 -3 अपॉन 2 + 3 किती येणार आहे 5. देअरफॉर इथं 8 - 3 5 अपॉन 5 म्हणून तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट काय आलेला आहे 1. त्याच्यानंतर यू हॅव टू फाइंड वाय आणि वायमध्ये व्हॅल्यूज घातल्या तर 2 × y2 म्हणजे काय असणार आहे वाय बीचा वाय कोऑर्डिनेट अँड इट इज -3 प्लस n इज 3 आणि y1 म्हणजे a चा y कोऑर्डिनेट इट इज 7 अपॉन 2 + 3.
आता न्यूमरेटरमध्ये 2 इंटू -3 येणार आहे -6 प्लस 3 7 जार 21 अपॉन 2 प्लस 3 किती येणार आहे 5. देअरफॉर तुम्हाला इथं -6 आणखीन 21 यांचा डिफरन्स किती येणार आहे 21ला साईन आहे प्लस म्हणून डिफरन्स येणार आहे 15 त्याला पॉझिटिव्ह साईन अपॉन 5. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार आहे 5 1 जा 5 3 जा. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर काय मिळाले कोऑर्डिनेट्स पीचे कोऑर्डिनेट्स ऑफ पी काय आलेले आहेत तुम्हाला 1 3. हे झालं तुमचं फर्स्ट सम. नाव वी विल सी द सेकंड सम. कोऑर्डिनेट ऑफ पी मिळाले तुम्हाला. नाव वी विल सी द सेकंड सम. व्हॉट इज द सेकंड सम? इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल फाइंड द coordinates of point. In each of the following examples find the coordinates of point A which divides a segment PQ in the ratio A as to B. आता इथं तुम्हाला 3 एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये सेगमेंट कोणती आहे तुमची पी क्यू, म्हणजे तुम्हाला पीचे कोऑर्डिनेट्स दिलेत, क्यूचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि ह्या पी क्यूला इंटरनली कोणता पॉईंट डिव्हाइड करतो इंटरसेक्ट करतो आहे ए हा डिव्हाइड करतो आहे पी क्यू आणि त्या पी क्यूचे 2 पार्ट्स होतात. मग त्यांचा रेशिओ काय आहे? पहिल्या ह्याच्यामध्ये m/n म्हणजेच a/b व्हॅल्यू इथं किती दिलेली आहे 2/1. म्हणून हे सेकंडमधलं फर्स्ट सम आपण घेऊयात. त्याच्यामध्ये सेगमेंट पी क्यूच्या कोऑर्डिनेट्स दिलेत पी आणि क्यूचे आणि ए पॉईंट त्याला इंटरसेक्ट करतो इन द रेशिओ 2/1. म्हणजे पॉईंट ए डिव्हाइड्स सेगमेंट पी क्यू इन द रेशिओ 2/1 हे दिलं आहे आणि तुम्हाला एचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. मग एचे कोऑर्डिनेट्स काय अश्युम करायचे आपण? XY बी द कोऑर्डिनेट्स ऑफ ए विच डिव्हाइड्स अ सेगमेंट पी क्यू इन द रेशिओ. आता सेकंड आणि त्या सेकंडमधलं फर्स्ट सम, त्या फर्स्ट सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ पी दिलेलं आहे 3 7. त्याच्यानंतर क्यू काय दिलेलं आहे 1 -4 आणि A/B इज गिवन ॲज 2/1. A/B इज गिवन ॲज 2/1. म्हणजे इथं काय काय दिलं आहे तुम्हाला? तर पॉईंट ए काय करणार आहात? आता हे सोडवताना कसं करणार आहात? लेट आता एचे कोऑर्डिनेट्स अश्युम करायचे आहेत किंवा व्हॉट इज गिवन ए डिव्हाइड्स segment divides a segment PQ in the ratio कुठला रेशिओ आहे? A/B आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. A/B इज इक्वल टू 2/1. म्हणजे सेगमेंट ए डिव्हाइड्स अ सेगमेंट PQ इन द रेशिओ 2/1. मग आता इथं तुम्हाला एचे कोऑर्डिनेट्स काय घेणार आहात? XY. be the coordinates of A. मग m/n here A/B म्हणजेच काय आहे? m/n here m/n इज इक्वल टू A/B इज इक्वल टू काय आहे 2/1. म्हणजेच m/n ची व्हॅल्यू काय आहे 2/1. मग आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर. कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर त्याच्यातला पहिला कोणता लिहायचा आहे? एक्स कोऑर्डिनेट. मग काय आहे एक्स कोऑर्डिनेट? तर आता इथं मी पीचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते x1 y1, क्यूचे कोऑर्डिनेट्स x2 y2 ते तुम्ही डिफाईन करा आणि किंवा नाही केलं तरी चालेल किंवा तुम्ही डिफाईन करा. मग इथं काय असणार आहे? डिफाईन करूयात आपण इथं. लेट P x1 y1 इज इक्वल टू -3 7 इक्विवॅलंट. आणखीन क्यूचे कोऑर्डिनेट्स x2
y2 इक्विवॅलंट काय आहे 1 - 4. मग इथं सेक्शन फॉर्म्युल्याचा एक्स कॉर्डिनेट लिहूयात. सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून एक्स कॉर्डिनेट ऑफ ए इज गिवन बाय mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यूज घाला. आता तुम्हाला सायमल्टेनियस तुम्ही इकडे वाय लिहा किंवा सेपरेट नंतर लिहिलं तरी चालेल. एक्स फाइंड करून झाल्यावरती वाय काय येणार आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. फर्स्ट फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स आणि काय असणार आहे एक्स इज इक्वल टू एमची व्हॅल्यू किती आहे m इज इक्वल टू 2. x2 म्हणजे पीचा एक्स कॉर्डिनेट क्यूचा एक्स कॉर्डिनेट 1 प्लस एनची व्हॅल्यू काय आहे 1 आणि x1 म्हणजे काय आहे पीचा एक्स कॉर्डिनेट आणि इट इज -3 अपॉन m प्लस n म्हणजे 2 प्लस 1. आता इथं काय येणार आहे 2 - 3 अपॉन 2 प्लस 1 किती येणार आहे 3. आता इथंच तुम्ही वायमध्ये व्हॅल्यूज घाला. एमची व्हॅल्यू काय आहे 2 आणि y2 व्हॅल्यू ऑफ y2 इज -4 प्लस एनची व्हॅल्यू आहे 1 आणि y1 काय आहे पीचा वाय कॉर्डिनेट 7 अपॉन 2 प्लस 1 आणि आता इथे येणार आहे -8 प्लस 7 अपॉन 3. आता सिम्प्लिफाय करायचं आहे पुढं तुम्हाला. एक्स इज इक्वल टू 2 - 3 हियर 2 - 3 म्हणजे ह्याला साईन काय येणार आहे डिफरन्स येईल त्यांचा -1 अपॉन 3 आणि इथं काय येणार आहे -8 प्लस 7 आणि ह्यांचा पण डिफरन्स काय येणार आहे -1. म्हणून ह्याचं आन्सर जे आहे ते आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला तर पी एक्स आणखीन वाय हे दोन्ही कोऑर्डिनेट्स तुम्हाला काय मिळणार आहेत सेम मिळतील. तर आपण पुढचं बघूयात आपण. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे तर -1/3 आणि y इज इक्वल टू -1/3. काय मिळाले इथे व्हॅल्यूज बघा 2 - 3 म्हणजे -1/3 आणि -8 प्लस 7 म्हणजे येणार आहे -1/3. एक्स इज इक्वल टू 1/3 -1/3 अँड वाय इज इक्वल टू -1/3. हे झाले व्हॅल्यूज ऑफ ए. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ ए काय आलेले आहेत देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए एक्स वाय काय मिळाले तुम्हाला -1/x आणि -1/3 अँड -1/3 एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू. आता ह्याच्यातलं सेकंड सम त्याच्यामध्ये पीचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. व्हॉट इज पी इज इक्वल टू आता सेकंड सममध्ये पुन्हा पी क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत. पी काय आहे -2 -5 क्यू इज इक्वल टू काय दिलेलं आहे 4 3 आणि ए ॲज टू बी म्हणजे ए डिव्हाइड्स अ सेगमेंट पी क्यू इन द रेशिओ ए ॲज टू बी आणि तो किती दिलेला आहे 3:4. मग इथं पहिल्यांदा तुम्ही ॲश्युम करा लेट पी x1 y1 इक्विवॅलंट काय असणार आहे -2 -5 क्यू त्याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 इक्विवॅलंट काय येणार आहे इथं इक्वल टू साईन नाही द्यायचं. कोणतं द्यायचं आहे 3 रेषा द्यायच्या इक्विवॅलंटचं इज इक्वल टू 4 3 अँड ए काय असणार आहे एचे कोऑर्डिनेट्स अँड कोऑर्डिनेट्स ऑफ ए बी एक्स वाय. मग आता एक्स वाय ए डिव्हाइड्स तुम्हाला काय दिलेलं आहे पॉईंट ए डिवाइड सेगमेंट पी क्यू इन द रेशिओ कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड होतं पी क्यू ए हा पी क्यूला कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड करतो 3:4.
आता 3:4 म्हणजे हे A:2B रिप्रेझेंट केलं आहे, म्हणून इथं तुम्हाला M:2N व्हॅल्यू काय आलेली आहे 3:4. मग काय यूज करायचं आहे तुम्हाला बाय सेक्शन फॉर्म्युला. कोऑर्डिनेट्स कोणाचे काढायचे आहेत ते लिहायचं. कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेटसाठी फॉर्म्युला लिहा. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि वायसाठी काय लिहिणार my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता इथं mची व्हॅल्यू m काय आहे तर 3 इंटू x2 काय आहे x2 म्हणजे क्यूचा एक्स कोऑर्डिनेट 4 प्लस nची व्हॅल्यू 4 x1 म्हणजे पीचा एक्स कोऑर्डिनेट आणि किती आहे तो -2 अपॉन 3 प्लस 4. मग किती येणार आहे हे 3 4 जा 12 -8 अपॉन 3 प्लस 4 किती येणार आहे 7. म्हणून आता 12मधून 8 गेले 12 - 8 किती येणार आहे मग ते 12 - 8. तर 12 - 8 केलं तर तुम्हाला मिळेल 4/7. व्हॅल्यू ऑफ एक्स किती आलं तुम्हाला 4/7. आता वाय इज इक्वल टू एमची व्हॅल्यू 3 आणि y2 म्हणजे काय आहे क्यूचा वाय कोऑर्डिनेट आणि इट्स व्हॅल्यू इज 3 प्लस एनची व्हॅल्यू व्हॉट इज एन इज इक्वल टू 4 आणि y1 म्हणजे काय आहे -5 अपॉन काय येणार आहे m प्लस n म्हणजे 3 प्लस 4 म्हणून इक्वल टू साईन 3 3 जार 9 -20 अपॉन 7. आता इथं काय येणार आहे 20 आणि 9 अपोजिट साईन्स आहेत सबट्रॅक्शन होईल आणि ग्रेटर नंबरचं साईन आन्सरला 20मधून 9 गेले 11 -11 अपॉन 7. ही कोणाची कोऑर्डिनेट आला कोणता व्हॅल्यू ऑफ वाय. देअरफोर आता कोऑर्डिनेट्स ऑफ ए एक्स वाय काय मिळाले तुम्हाला 4/7 आणि -11/7. आता ह्याच्यातलं थर्ड जे सम आहे ते तुम्ही करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला PQ सेगमेंट एंड पॉईंट्स PQचे कोऑर्डिनेट्स दिलेत. M:2Nचा व्हॅल्यू दिलेली आहे 1:2. हे सम तुम्ही करायचं. नाव वी विल सी द थर्ड सम. फाइंड द रेशिओ इन विच पॉईंट T डिवाइड्स टीचे कोऑर्डिनेट्स -1 6 डिवाइड द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स P -3 10 अँड Q 6 -8. आता इथं सेगमेंट PQ आणि या सेगमेंटला कोणता पॉईंट डिवाइड करतो T पॉईंट डिवाइड करतो. आणखीन कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड करतो तो रेशिओ तुम्हाला फाइंड करायचा आहे. पण टीचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. मग जर समजा टी हा M:2N या रेशिओमध्ये डिवाइड करत असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय करायचे आहेत आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग आता ह्याच्यामध्ये टी हा पहिल्यांदा सममध्ये कोणते दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन सेकंडमधला थर्ड तुम्ही सोडवणार आहात क्वेश्चन 3 आणि त्याच्यामध्ये सेगमेंट कोणती आहे PQ. रफ फिगर आपल्याला समजण्यासाठी काढून घ्यायची PQ आणि T डिव्हाइड करतो आहे. टीचा रेशिओ दिलेला आहे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत T -1 6 क्यूचे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत -3 10 आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स काय आहेत P इज इक्वल टू -3 10 Q इज इक्वल टू 6 -8. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे टी कोणत्या रेशिओमध्ये PQला डिव्हाइड करतो ते फाइंड करायचं आहे. मग तुम्ही काय करणार आहात इथे सपोज टी डिव्हाइड्स किंवा लेट टी डिव्हाइड्स सेगमेंट कोणती सेगमेंट आहे डिवाइड्स सेगमेंट PQ in the
रेशिओ m/n. कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड करतो आहे तर m/n. आता टीचे तुम्हाला दोन्ही कॉर्डिनेट्स माहिती आहेत, एक्स कॉर्डिनेट पण माहिती आहे, आणखीन वाय कॉर्डिनेट पण माहिती आहे. मग कोणताही एक यूज करायचा. मग आता ह्याच्यामध्ये पीचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत x1 y1, क्यूचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत x2 y2 आणि टीचे xy. मग देअरफॉर काय यूज करायचं आहे बाय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला कोणता कॉर्डिनेट घ्यायचा आहे आपण बाय सेक्शन फॉर्म्युला एक्स कॉर्डिनेट ऑफ टी एक्स कोणताही एक घ्या तुम्ही, वाय घेतला चालेल, कोणताही एकच घ्या फक्त. एक्स कोऑर्डिनेट ऑफ टी इज म्हणून खालती लिहायचं एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा mx2 प्लस nx1 अपॉन m+n. आता इथं तुम्ही वाय जरी घेतलं तरी चालणार आहे, पण दोन्हीही करत बसू नका. फक्त एकच घेतलं तरी आपल्याला लगेच रेशिओ कळणार आहे कोणत्या रेशिओमध्ये तो डिव्हाइड करतो. एम आणि एनच्या व्हॅल्यूज एका ह्याच्यामध्ये समजणार आहे. तर टीचा एक्स कॉर्डिनेट वी नो. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स कॉर्डिनेट ऑफ टी? इट इज -1. देअरफॉर लेफ्ट हँड साईडला एक्सची व्हॅल्यू घाला -1. जर तुम्ही वायसाठी फॉर्म्युला लिहिला असेल तर तुम्ही काय लिहिणार, टीचा वाय कॉर्डिनेट तिथं लिहिणार. एम ठेवा तसंच. x2 म्हणजे काय आहे पीचा एक्स कॉर्डिनेट आणि तो किती आहे 6 प्लस n इंटू x1 म्हणजे पीचा एक्स कॉर्डिनेट इट इज -3 अपॉन काय आहे m+n. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. -1 कुणाला मल्टिप्लाय करायचं आहे m+n ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे तिथं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर इथं तुम्हाला मिळेल -m -n इज इक्वल टू 6m -3n. कळलं इथं काय केलं क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही -1 वाटल्यास इथं देअरफॉर -1 इंटू m+n इज इक्वल टू 6m -3n आणि नंतर हे येईल -1 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे -m -n. आता mच्या टर्म्स एका बाजूला, nच्या टर्म्स एका बाजूला. असं करा, ह्या mला ट्रान्सफर करा वाटल्यास. म्हणजे m इथं काय येणार आहे -6m इज इक्वल टू इथला -3n आणि ह्यात nला ट्रान्सफर केलं तर त्याला साईन येणार आहे +n. आता इथं तुम्हाला काय मिळालेलं आहे mला साईन काय येणार आहे तर मायनस ॲडिशन होईल आणि तुम्हाला काय मिळणार आहे -7m इज इक्वल टू इथं सबट्रॅक्शन होणार आहे आणि मायनस साईन ग्रेटर नंबरचं साईन आन्सरला म्हणून -2n. आणि आता याच्या पुढं तुम्हाला काय करायचं आहे रेशिओ घ्यायचा आहे. तुम्ही इथे सॉल्व करते म्हणून काय मिळणार आहे तुम्हाला देअरफॉर आता दोन्हीकडचं काय होणार आहे कॅन्सल, मायनस साईन कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला मिळेल 7m इज इक्वल टू 2n. देअरफॉर m/n इज इक्वल टू काय मिळणार आहे 2/7. m/nची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 2/7. आता हा फ्रॅक्शन जो आहे तो रिड्युस्ड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे फर्दर त्याचं रिडक्शन होणार नाही. म्हणून काय असणार आहे देअरफॉर टी डिव्हाइड सेगमेंट PQ इन द रेशिओ. कुठला रेशिओ येणार आहे 2:7. PQ डिवाइड्स टी डिवाइड्स सेगमेंट PQ इन द रेशिओ. कुठला रेशिओ असणार आहे 2:7. इथं तुम्ही एक्स घेतला फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युल्याने एक्स कॉर्डिनेट ऑफ टी लिहिलं, तुम्ही वाय कॉर्डिनेट ऑफ टीनं सुद्धा तुम्हाला हे येणार आहे आणि त्यावेळेस सुद्धा रेशिओ काय मिळणार आहे तुम्हाला 2:7 हाच रेशिओ मिळणार आहे. नाउ वी विल सी द फोर्थ सम. अँड व्हॉट इज द फोर्थ सम? सी हिअर. पॉईंट P is the center of circle and AB is diameter. पॉईंट P सेंटर आहे सर्कलचा, AB डायमीटर आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ B इफ कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A
अँड पी आर एचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 - 3, पीचे कोऑर्डिनेट आहेत -2 0 आणि तुम्हाला कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत, बीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. नाव व्हॉट इज ए बी? ए बी इज अ डायमीटर अँड त्याचा सेंटर सर्कलचा कोणता आहे? सेंटर ऑफ सर्कल इज पी. म्हणून फर्स्ट बघा क्वेश्चन नंबर काय असणार आहे हा 4. सेंटर ए बी इज डायमीटर म्हणजे काय असणार आहे? ए बी डायमीटर असेल आणि सेंटर पी असेल तर काय येणार आहे? ए बीचं मिडपॉईंट काय असणार आहे? पी. म्हणून एक सर्कल तुम्ही समजण्यासाठी तुमच्या ह्याच्यात व्यवस्थित डायग्रॅम ड्रॉ करा. दिस इज सर्कल आणि आता त्याच्यामध्ये काय आहे? एक डायमीटर ए बी. सर्कलचं सेंटर काय आहे? पी. आता व्हॉट इज गिवन टू यू? कोऑर्डिनेट्स ऑफ ए आर गिवन अँड दे आर काय आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ ए? तर 2 - 3. कोऑर्डिनेट्स ऑफ पी इज ऑल्सो गिवन काय आहे? -2 0 आणि कोऑर्डिनेट ऑफ बी तुम्हाला काय करायचे आहेत? फाइंड करायचे आहेत. काय आहेत ते फाइंड करायचे आहेत. मग त्याला तुम्ही x2 xy लिहिलं तरी चालेल किंवा x2 y2. बीचे कोऑर्डिनेट्स काय घेतले? x2 y2 बी द कोऑर्डिनेट्स ऑफ बी. आता इथं तुम्हाला ए बी काय दिलेलं आहे? ए बी इज डायमीटर. सेगमेंट ए बी इज डायमीटर दिलेलं आहे आणि अजूनही काय आहे? पॉईंट पी इज सेंटर ऑफ सर्कल. पी अँड पी इज सेंटर ऑफ सर्कल हे पण दिलेलं आहे. देअरफोर काय असणार आहे? पी इज मिडपॉईंट ऑफ ए बी. पी इज मिडपॉईंट ऑफ डायमीटर ए बी. आता इथं एचे कोऑर्डिनेट्स आता तुम्ही लेट ए x1 y1 इज इक्वल टू इक्विवॅलंट 2 - 3. त्याच्यानंतर पीचे कोऑर्डिनेट्स काय घेतो आपण? डिवाइड होतो. पी हा ए बीला डिवाइड करतो. काय आहे? XY आणि त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आणि तो किती आहे? -2 7 आणि त्याच्यानंतर पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -2 0 अँड बी काय असणार आहे? x2 y2. आता तुम्हाला इथं तुम्ही आता पी इज मिडपॉईंट ऑफ ए बी म्हणजे पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ m/n ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1:1 किंवा तुम्ही तिथे मिडपॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून मिडपॉईंट फॉर्म्युला जर यूज केला तर तुम्हाला कोणाचे कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत? कोऑर्डिनेट्स ऑफ पी मिळणार आहेत. देअरफोर पी इज मिडपॉईंट ऑफ ए बी आणि काय यूज करा मग? देअरफोर बाय मिडपॉईंट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? मिडपॉईंट फॉर्म्युला. मिडपॉईंट फॉर्म्युल्यानं कोणाचे कोऑर्डिनेट्स लिहिणार आहात? मिडपॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर. मिडपॉईंट फॉर्म्युल्यानं कोणाचे कोऑर्डिनेट्स लिहायचे? पीचे. काय असणार आहेत? x इज इक्वल टू x1 + x2 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू y1 + y2 अपॉन 2. आता इथं पीचा एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे आपल्याला आणि काय आहे तो पीचा एक्स कोऑर्डिनेट? -2 इज इक्वल टू x1 एचा एक्स कोऑर्डिनेट 2 आणि x2 म्हणजे बीचा एक्स कोऑर्डिनेट माहिती नाही आहे, तो अननोन आहे, तो तसाच ठेवा अपॉन 2 आणि इथे वायसाठी पीचा वाय कोऑर्डिनेट 0 इज इक्वल टू एचा वाय कोऑर्डिनेट -3 + y2 अपॉन 2. आता क्रॉस मल्टिप्लाय करा इथे आणि काय येणार आहे तुम्हाला?
तर -2 × 2 म्हणजे येणार आहे -4 इज इक्वल टू 2 प्लस x2. 2ला ट्रान्सफर केलं तर -4 - 2 इज इक्वल टू x2. देअरफोर x2 इज इक्वल टू काय मिळणार आहे -6. आणि इथं जर ट्रान्सफर केलं तर तुम्हाला काय मिळेल 0. 2 × 0 म्हणजे 0 इज इक्वल टू -3 प्लस y2. देअरफोर -3ला ट्रान्सफर केलं तर 3 इज इक्वल टू y2. देअरफोर y2ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 3. देअरफोर कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ बी आर. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ बी x2 y2 r काय आलेले आहेत -6 3. -6 3. आता हे झाले. इथं तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे यू हॅव यूज्ड हिअर midpoint formula. Now we will see the fifth sum. आता फिफ्थ सम काय आहे फाइंड द रेशियो इन विच पॉइंट P K7 divides the segment joining A 8 9 and B 1 2 आणि also find K. आता फाइंड द रेशियो इन विच द पॉइंट P divides P चे कोऑर्डिनेट्स काय दिलेत K7 divides the segment AB. ए बी ही सेगमेंट आहे त्या ए बी सेगमेंटला पी हा पॉईंट कोणत्या रेशिओमध्ये डिवाईड करतो म्हणजे M/N ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि तुम्हाला अजूनही काय फाइंड करायचे पीचा एक्स कोऑर्डिनेट केसुद्धा फाइंड करायचा आहे. मग इथे तुम्हाला दिलेलं काय काय आहे तर एक रफ फिगर आपली काढायची आहे आपल्याला सम लक्षात येण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये पी सेगमेंट कोणती आहे ए बी इज द गिवन सेगमेंट. हिअर कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर गिवन. कोऑर्डिनेट्स ऑफ ए काय आहेत 8 9 अँड बी आर 1 2. आणि पीचे कोऑर्डिनेट्स पी डिवाइड्स ए बी म्हणून पीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत काय आहेत ते K7. आता त्याच्यामधला एक कोऑर्डिनेट अननोन आहे आणि तो पी ए बीला कोणत्या रेशिओमध्ये डिवाईड करतो ते पण फाइंड करायचं आहे. मग आता इथं हे सम सॉल्व करत असताना काय करायचं आहे पहिल्यांदा ॲश्युम करा सगळे पॉईंट्स. लेट ए x1 y1 काय दिलेलं आहे 8 9 बी x2 y2 आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 2 अँड आता पीचे कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे आहेत तर एक्स वाय आणि त्याच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत K7. आणि आता कोणत्या रेशिओमध्ये डिवाईड करतो ते माहिती नाही आहे ते फाइंड करायचं आहे म्हणून लेट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ कुठला रेशिओ घ्यायचा आहे इन द रेशिओ M/N. देअरफोर आता पीचा कोणता कोऑर्डिनेट माहिती आहे तुम्हाला वाय कोऑर्डिनेट माहिती आहे म्हणून सेक्शन फॉर्म्युला फॉर वाय कोऑर्डिनेट ऑफ पी त्याचा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यावरनं रेशिओ फाइंड करायचा. देअरफोर बाय सेक्शन फॉर्म्युल्यानं कुठला लिहायचा आहे बाय सेक्शन फॉर्म्युला वाय कोऑर्डिनेट ऑफ पी इज y इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा my2 प्लस ny1 अपॉन m+n. मग आता पीचा वाय कोऑर्डिनेट काय आहे 7. देअरफोर व्हॅल्यूज घालायची 7 इज इक्वल टू m अननोन आहे y2 म्हणजे काय असणार आहे बीचा वाय कोऑर्डिनेट 2 प्लस n y1 म्हणजे एचा वाय कोऑर्डिनेट आणि तो आहे 9. देअरफोर काय येणार आहे अपॉन m+n. आता क्रॉस मल्टिप्लाय करा 7 × m+n इज इक्वल टू 2 × m म्हणजे 2m प्लस 9n हे येईल. आणि आता 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9n. आता m एका बाजूला आणि n एका बाजूला ह्याला मायनस साईन येईल -2m इथं
एन आहे सॉरी इज इक्वल टू इथला 9n आणि मग ट्रान्सफर होऊन येणारा 7n मायनस 7n. इथं डिफरन्स किती येणार आहे 5m आणि इथं 9 मायनस 7 किती येणार आहे 2n. देअरफोर आता तुम्हाला रेशिओ काढायचा आहे आणि आता तो रेशिओ काय मिळेल तर m/n इज इक्वल टू रेशिओ काय येणार आहे m/n इज इक्वल टू देअरफोर m/n इज इक्वल टू एमचा कोइफिशियंट काय आहे 5 तो डिनॉमिनेटरमध्ये जाणार आहे आणि nचा कोइफिशियंट काय आहे 2 म्हणजे m/n इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं 2/5. देअरफोर काय लिहिणार p डिव्हाइड्स किंवा रेशिओ काय येणार आहे सेगमेंट ए बी इन द रेशिओ सेगमेंट ए बी इन द रेशिओ 2:5. हा झाला पहिला पार्ट. किती कोणत्या कशामध्ये डिवाईड होतं आहे 2:5 ह्याच्यामध्ये डिवाईड होतं. आणि आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे के फाइंड करायचं आहे. के म्हणजे काय आहे पीचा एक्स कॉर्डिनेट. म्हणून आता टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ आता काय फाइंड करायचं आहे के फाइंड करायचं आहे सेकंड पार्ट त्याच्यातला. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करणार बाय सेक्शन फॉर्म्युला कुठला कोऑर्डिनेट आहे आता सेक्शन फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा mx2 + nx1 अपॉन m+n. आता पीचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे तर इट इज के. एक्स कोऑर्डिनेट काय आहे पीचा के आहे. एमची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. आता x2 म्हणजे काय असणार आहे तर x2 म्हणजे बीचा एक्स कोऑर्डिनेट आणि बीचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 1 प्लस एनची व्हॅल्यू 5 आणि एचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 8. म्हणून अपॉन m+n 2 + 5. मग किती येणार आहे हे केची व्हॅल्यू तुम्हाला आता तर के इज इक्वल टू मल्टिप्लाय करा 2 × 1 2 प्लस 5 8 = 40 अपॉन किती येणार आहे हे 5 + 2 7 40 + 2 म्हणजे 42/7. आता 7च्या टेबलनं डिवाईड करा आणि केची व्हॅल्यू फाइंड करा. मग तुम्हाला 7 1 = 7 6 म्हणून केची व्हॅल्यू किती आलेली आहे 6 आणि m/nची व्हॅल्यू काय आलेली आहे 2:5 m/n. देअरफोर m/n इज इक्वल टू 2:5. हे तुमचे काय आहेत आन्सर्स. हे सम तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं किंवा 2 मार्कासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 1 मार्कासाठी हे फाइंड करा. आता याच्या पुढचं सम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6th सम बघायचं आहे आणि काय आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स 22 2 अँड 6 0. 2 पॉईंट्स आहेत ते 2 पॉईंट्स जॉईन करणाऱ्या सेगमेंटचा काय फाइंड करायचं आहे मिड पॉईंट फाइंड करायचं आहे. म्हणून ती सेगमेंट ॲश्युम करूया ते कोऑर्डिनेट्स हे कशा ए आणि बी ही सेगमेंट आहे. लेट ए आणखीन बी द सेगमेंट. कोऑर्डिनेट ऑफ ए काय घ्यायचे आहेत 22 20 अँड बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 2. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 0 16. कोऑर्डिनेट्स ऑफ बी आर 0 16 आणि तुम्हाला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. लेट पी बी द मिड पॉईंट ऑफ ए बी. PXY बी द मिड पॉईंट ऑफ ए बी. मग आता तुम्हाला काय लिहायचं आहे तर लेट PXY बी द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. आता ए बीचे कोऑर्डिनेट्स ॲश्युम करा. ए x1 y1 इक्विवॅलंट काय येणार आहे 22 20 आणि बी x2 y2 काय असणार आहेत 0 16.
आता पी हा काय दिलेला आहे, मिड पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. देअरफोर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, देअरफोर बाय मिड पॉईंट थिअरम, मिड पॉईंट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तिथे, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. कोणाचे कोऑर्डिनेट्स लिहायचे तुम्हाला बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर. मग एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि वाय इज इक्वल टू काय आहे, इथं अँड लिहा किंवा इथं काय द्यायचं आहे तुम्हाला, कॉमा दिला तरी चालेल. वाय इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता इथं x1ची व्हॅल्यू, x1 काय आहे, एचा एक्स कॉर्डिनेट अँड इट इज 22 प्लस x2 म्हणजे बीचा एक्स कॉर्डिनेट 0 अपॉन 2. 22 प्लस 0 22 अपॉन 2 आणि 2 डिवाइड केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू 11. आता इथं तुम्हाला y1 म्हणजे एचा वाय कॉर्डिनेट 20 प्लस y2 16 बीचा वाय कॉर्डिनेट अपॉन 2 म्हणून 20 प्लस 16 म्हणजे किती मिळणार आहे तुम्हाला, 36 अपॉन 2 आणि किती येणार आहे मग, y इज इक्वल टू 2 डिवाइड करा तर 2 डिवाइड केलं तर मिळणार आहे 18. वाय इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे, 18. मग सेगमेंट ए बी त्याचे मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहेत, 11, 18. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत, मिड पॉईंट, कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट पी एक्स वाय, कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट पी काय आहे, 11, 18. लक्षात आलं आहे. आता हे 6 सम्स सॉल्व करा आणि पुढचे सम्स नंतर बघूयात. आता हे 6 सम्स व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सॉल्व करा. सॉल्व करत असताना ज्या रफ फिगर्ससाठी आपल्याला लक्षात येण्यासाठी डायग्रॅम्स ड्रॉ केल्यात मी, तसे डायग्रॅम्स ड्रॉ करा, पॉईंट्स ॲश्यूम करा आणि मग फॉर्म्युला व्यवस्थित वापरून सम सॉल्व करा.